वळूयात पुढच्या बातमीकडे। माझे आणि कोहळीकरांचे मतभेद एकनाथ शिंदे मिटवतील असं आष्टीकर यांनी म्हटलंय। मतभेद असतील ते बाजूला ठेवू असं देखील नागेश पाटील आष्टीकर यांनी म्हटलेलं आहे। आमदार कोहळीकरांसोबतच्या मतभेदांवर आष्टीकर यांनी हे वक्तव्य केलंय। म्हणजे कोणाच्या तर माझी किंवा आमदार साहेबांचे असतील ते आमदार झाले मी खासदार झालो ते बाकी लोक आपल्या लढून काही फायदा नाही कुणी करत। आता आपले बाकीची येणाऱ्या निवडणुका कशा जिंकता येतील, आपल्याला शिंदे साहेबांचे हात मजबूत कसे करता येतील, आपलेही काम कसे चांगल्या पद्धतीने करून घेता येतील याच्यावर दृष्टिकोनातून लक्ष करणं गरजेचं आहे। आणि मला असं खात्री आहे की आपल्यामध्ये कुठेही दुफळी नाहीये, कारण एका टायमाच्या अगोदर आपण सगळेजण एका जागीच होतो। आज काय असं काय फार हे झालेलं नाही। आमच्या दोघांचं काय एकोणीसमध्ये झालं असेल ते पवार शिंदे साहेबांना सोडून देऊ। नांदेडमध्ये खासदारांच्या ताफ्यासमोर ठाकरेंच्या सेनेनं निदर्शनं केले। फुटीर खासदारांविरोधात ठाकरेंची शिवसेना आक्रमक झाली। ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून संजय जाधवांना अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। बंडखोर खासदारांविरोधात ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करण्यात आली। ही दोन दृश्य आपण पाहतोय। नांदेडमध्ये खासदारांच्या ताफ्यासमोर ठाकरेंच्या सेनेनं निदर्शनं केलेत। संजय जाधव यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना त्यानंतर पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। ठाकरेंवर कुणीही टीका करायची नाही असं संजय जाधव यांनी म्हटलंय। माझ्या जडणघडणीत ठाकरेंचं योगदान आहे असं देखील संजय जाधव यांनी म्हटलेलं आहे। हे ठाकरे कुटुंबीय किंवा त्यांच्यावर ते टीका करणार नाही, भावनिक साधगात नाही बघा, शेवटी त्यांचं योगदान माझ्या जडणघडणीमध्ये आहे ह्याच्यात काही दुमत नाही ना, मी ते नाकारत नाहीये। परंतु सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये आपल्याला ह्या भूमिका का घ्याव्या लागल्या ह्या त्यांनी सुद्धा अभ्यास केला पाहिजे, माझ्या मताचा।